मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पालघरमध्ये खड्ड्यांमुळे जागृती या बाईक रायडरला आपला जीव गमवावा लागलेला होता आणि त्यानंतर राज्यातल्या महामार्गांची स्थिती कशी आहे हे तपासण्याचं एबीपी माझाने ठरवलं आणि त्यामध्ये कोल्हापूर ते रत्नागिरी या राज्य महामार्गावरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य दिसून आलेलं आहे। कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या बांबवडे या गावच्या मुख्य रस्त्यावरती लांब आणि खोल असे 20 ते 23 खड्डे पडलेले आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मी सध्या नागपूर रत्नागिरी वाया कोल्हापूर या राज्यमार्गावर आहे। बांबवडे या गावामध्ये आहे। कोल्हापूरपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या बांबवडे गावात मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यांवर खड्डे पडल्याचं दिसतंय। खरं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि या पावसामुळेच या रस्त्याची दुरावस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पण या रस्त्याची लांबी रुंदी जर आपण पाहिली तर ही लांबी रुंदी जीवघेणी आहे असं आपल्याला पाहायला मिळतं। दररोज या मार्गावरून शेकडो हजारो प्रवासी जे प्रवास करत आहेत हे प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना आपल्याला दिसतात आणि हे खड्डे त्वरित मुजवावे अशी मागणी लोकांकडून होती आहे। मात्र याकडं प्रशासनाचं लक्ष नाही आहे। बांबवडे परिसरात राहणारे काही लोक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल या रस्त्यांसंदर्भात? खड्डे पावसामुळे ते पाऊस जास्त असल्यामुळे पाऊस जास्त असल्यामुळे खड्डे पाण्याने भरलेले जातात। त्यामुळे येणाऱ्या वाहनधारकांना मोटरसायकल चालकांना इथे खड्डे दिसत नाहीत, त्यामुळं या ठिकाणी मोठे अपघात घडतात। दररोज 2 अपघात तर होत असतात आणि मुजवला तरी तो व्यवस्थित मुजवत नाहीत आणि दुर्लक्षच केले। 3-4 वेळा तक्रार दिल्या, कोण इथं कोण आलेलं नाही डबरा मुजवायसाठी। एकूण रस्त्यावर किती डबरे आहेत? असे भरपूर डबरे आहेत, जवळजवळ 30-40 डबरे मोठे आहेत की जेणेकरून वाहनधारकांना चालवताना खूप कसरत करावी लागते। या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक आणि इथले स्थानिक नागरिक करताना दिसतात। कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, बांबवडे।